अवैध उत्खनन वाहतूक केली जात असल्याचं निदर्शनास आलं। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरात असं दिलं की हे रोखण्याकरता भरारी पथकाची नियुक्ती केली आहे। म्हणजे जे झालं त्याच्यावर काहीच कारवाई नाही आणि होणाऱ्याकरता आपण त्या ठिकाणी भरारी पथक नियुक्त करण्याचं आपण या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे। अध्यक्ष महोदय, देवगड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतील अवैध उत्खननाबाबत अनिल चित्ते या तालुका अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री महोदय व आयुक्त अमरावती यांच्याबाबत जी चौकशी केली होती त्या चौकशीचा अहवाल शासनाकडे गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित आहे। शासनाचे महसूलचे कक्ष अधिकारी उपसचिव यांनी जाणीवपूर्वक हा अहवाल दाबला, हे खरं आहे का? असल्यास मंत्री महोदय त्याच्यावर काय कारवाई करणार आणि किती दिवसात करणार? याच अनुषंगाने दुसरा माझा प्रश्न आहे की जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आमच्या जिल्ह्यात 6 बळी या रेतीन माफियांनी चिरडून ठार केले, त्याची चौकशी करून त्या लोकांना आतापर्यंत काय कारवाई केली किंवा काय करणार आहात याबाबत आपण खुलासा करणार का? खडकपूर्णा नदीवरील संपूर्ण घाट कोणताही लिलाव न करता जे खुलेआम रेतीचं अवैध उत्खनन चालू आहे, तातडीनं झालेल्या उत्खननाचं मोजमाप करून त्यांच्यावर आपण काय कायदेशीर कारवाई करणार? या सर्व प्रश्नांचे उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे। एक याच्याशी संलग्न आणखी आहे, जिल्ह्यातील 41 घाट 41 रेती घाट हे पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी गेले, त्याची तातडीने बैठक लावून किंवा आपल्या स्तरावर त्याची आपण मान्यता देणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार महोदय मान्य गायकवाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे की विषय जो या गावाच्या संदर्भात जिथे अपघात झाला त्या संदर्भातला होता, परंतु अन्य घटनेबाबत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे। अध्यक्ष महोदय, असं त्यांचं म्हणणं आहे। निश्चितपणे त्या तातडीने त्या अहवाल त्या ठिकाणी मागून त्यामध्ये सगळ्या दोषींवर कारवाई करण्याच्या अध्यक्ष महोदय सूचना देण्यात येतील। यामध्ये विशेष करून जो अवैध वाहतुकीमुळे होणारे जे अपघात आहे त्यामुळे निरपराध लोकांचा मृत्यू होतो अध्यक्ष महोदय, त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना आपण दिलेल्याच आहेत, परंतु खडकपूर्णा बाबतीमध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्याची संपूर्ण आवश्यक ती चौकशी करण्यात येईल। सन्माननीय आमदार महोदयांकडे काही सूचना त्या संदर्भात अधिक माहिती असेल तर ती घेऊन अध्यक्ष महोदय आपण कारवाई करू। टोपे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय विखे पाटील साहेबांनी मागच्या अध्यक्ष महोदय अशाच आपल्या याच्यात धोरण जाहीर केलं होतं की ज्यामध्ये घाटांचं अध्यक्ष महोदय नवीन घाट त्या ठिकाणी ऑक्शनच्या दृष्टिकोनातून काढून एक रेतीचं चांगलं धोरण की ज्याच्यामध्ये शासन एका फिक्स दरामध्ये 600 रुपयाच्या ब्रासच्या दरामध्ये विकलं जाणार। अध्यक्ष महोदय, त्या धोरणाचं पूर्ण अध्यक्ष महोदय बोजवारा झालेला आहे, कुठेही काहीही अध्यक्ष महोदय त्या धोरणाप्रमाणे काम होत नाही। मी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सांगेल की अध्यक्ष महोदय एक घाट काढला पण तो अक्षरशः अर्धा तास 1 तासासाठी फक्त अध्यक्ष महोदय त्याचं ते ठराविक लोकांसाठी तेवढी विंडो ओपन केली जाते, तेवढे लोक भरतात की पुन्हा ते बंद होऊन जातं, कुणाला भरल्या जात नाही। आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे जॉग्राफिकली 100 किलोमीटर अंतरावरून कसे लोक आणू शकतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय समजा माझ्या मतदारसंघात 2 नद्या आहेत, त्या दोन्ही नद्याच्या एकेकाचं जर एका घाटाचा अंतर दुसरीकडून 100 किलोमीटर आहे तिथूनच आणा असं जे काही धोरण आहे ते होत नाही आणि त्यामुळे अवैध वाहतूक केली जाते अध्यक्ष महोदय आणि त्यावर कुणाचाही निर्बंध नाही। पोलीस विभाग पैसे खातात, महसूल विभागातले खालचे लोक सगळे पैसे खातात आणि अध्यक्ष महोदय त्या वाळूवाल्यांच्या माफियांची मिलीभगत चालू असती। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे। मुलं अध्यक्ष महोदय व्यसनाधीन झाले, त्याचं कारण असं आहे की एक टोळी तयार केली जाते जे खबराची फक्त काम करतात। अध्यक्ष महोदय, तहसीलदारची गाडी येण्याच्या अगोदर खबर तिथे जाते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जातं, असे एक टोळी गावागावांमध्ये तयार होते आणि या पद्धतीनं वाम मार्गाला मुलं लागलेले आहेत, रस्ते खराब झालेले आहेत अध्यक्ष महोदय, कारण आपले सगळे रोड्स जे अध्यक्ष महोदय विलेज रोड्स आहेत, ग्रामीण रस्ते हे फक्त 10-15 टनाच्या ट्रकसाठी वजनासाठी निर्माण केले जातात। 35 ते 40 टनाची ज्यावेळेस अध्यक्ष महोदय हायवा त्याच्यावरून 200 आणि 300 जातात, तो रोड अक्षरशः 2-4 महिने। अध्यक्ष महोदय, मी फक्त महत्त्वाचं सांगतो की काय काय परिणाम होतो। अध्यक्ष महोदय, या एवढ्या गंभीर परिणामाच्या अनुषंगाने सर्वात ज्येष्ठ मंत्री महोदय आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। मला वाटतं त्यांनी या बाबतीत फार कडक धोरण केलं पाहिजे, हे वाळू माफियांना कंप्लीट रोखलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि सगळ्यात महत्त्वाचं
गौण खनिजाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करोड रुपयाची वसुली होते शासनाकडे। आज गौण खनिजचे जे पैसे वसूल झालेले ज्या ज्या गावातून गौण खनिज गेलंय अध्यक्ष महोदय, आपला GR आहे ज्याच्यामध्ये पूर्वी कलेक्टर अध्यक्ष होते, नंतर पालकमंत्री झाले, वेगवेगळ्या पद्धतीच्या GRs बदलत झाले। आज एका जिल्ह्याचे काही करोड रुपये म्हणजे 50 कोटी 60 कोटी रुपयापर्यंतची रक्कम अध्यक्ष महोदय गौण खनिज निधीमध्ये पडू नये, पण अध्यक्ष महोदय त्याला वेळेत नियमाप्रमाणे खर्च करायला शासनाला वेळ नाही। माझा महसूल मंत्र्यांना अध्यक्ष महोदय महत्वाचा प्रश्न आहे झाले ना 5 हे बघा अध्यक्ष महोदय, मी किती महत्वाचे गौण खनिजचे पैसे केव्हा शासन खर्च करणार? अध्यक्ष महोदय वाळू माफियाची ही जी काही प्रकार आहे कधी रोखणार? आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं हे जे घाटांचा जो प्रकार चाललाय अध्यक्ष महोदय, ती वाळूचं धोरण मंत्री खरंच चांगलं होतं त्या मान्य करतो की अध्यक्ष महोदय अनेक वर्षाच्या केलेल्या व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्थेला इतक्या अनेक वर्ष राजश्री मिळाला त्या वाळू माफियांच्या संदर्भात काही सर्वंकष धोरण आणण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये वाळू डेपो सुरू करणं, 600 रुपये ब्रासनं त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला वाळू मिळणं, घरकुलांना मोफत वाळू देणं अध्यक्ष महोदय धोरणाचा भाग होता। परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनेक वर्षाचा माफियांचा त्याच्यावर जो काही प्रभाव होता, हे धोरण कसं फसेल या दृष्टीने काहीचे प्रयत्न सुरू राहील अध्यक्ष महोदय। आणि मान्य करतो की निश्चितपणे याचा सामान्य नागरिकांना त्रास झाला याची मी काय नाकारत नाही। आपण सभागृहामध्ये चर्चा केली, सभागृहाच्या बाहेर आपण काही त्या क्षेत्रात काम करणारे आपले मंडळी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून 2दा-3दा सुधारणा करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला। आणि त्यामुळे निश्चितच या बाबतीमध्ये गुन्हेगारीकरण त्याच्यामध्ये होतं आणि गुन्हेगारीकरण वाढल्यामुळे खरा निर्णय आपण केला। मी सन्माननीय राजेश टोपे साहेबांची सहमत आहे की याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे। आपण एका 2-3 प्रवाह आहेत। एक प्रवाह असा आहे की वाळू पूर्णपणे खुली करावी, ज्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात ज्यांना घरं बांधायची आहेत त्यांनी एकूण जी काय रॉयल्टी ती ग्रामपंचायतीच्याकडे जमा करावी, ग्रामपंचायतीने मग ग्रामसेवकाने ती त्या ठिकाणी परवाना द्यावा, नगरपालिका क्षेत्रात त्याप्रमाणेच कार्यवाही करावी। म्हणजे कोणाचं आणि मग जिथे त्यांना वाळू उपलब्ध असेल नजीकच्या घाटावर किंवा कुठे त्यांनी ती घेऊन जावी, त्यासाठी त्यांनी स्वतःच ती कार्यवाही वाळू काढण्याची कार्यवाही करावी। म्हणजे मग एकदा शासनाचा हस्तक्षेप आला, कोणाचा हस्तक्षेप आला तिथं मग ठेकेदार आले, मग त्याचे ठेकेदाराचा प्रश्न आला, मग आमच्या लोकांना ठेके द्या, आमच्या लोकांना वाळू वाळायला सांगा। मुळात मागच्या 5-6 वर्ष आपण जर पाहिलं की वाळूमध्ये उत्पन्न शासनाला किती मिळालं, मागे सन्मान सध्या बाळासाहेब म्हटले की 2000 कोटी 3000 कोटी, मुळात तर सगळं वाळूतून मिळणारी रॉयल्टी सरकारला 240 कोटीपेक्षा जास्त कधी मिळाले नाही, 240 कोटी। आणि क्रशरचा जो क्रशरचा जो मिळणार रॉयल्टी ती वेगळी आहे, ती साधारण 2000 कोटीपर्यंत जाते, 1700-2000 कोटीपर्यंत जाते। वाळूची फक्त 240 कोटीपर्यंत आहे आतापर्यंत मागच्या 5-6 वर्षाच्या आकडेवारी पाहिलं आपण तर। त्यामुळे हे काही असं काही फार त्याच्यामध्ये जे भासवण्याचा प्रयत्न होतो की 2000 कोटी मिळाले 3000 कोटी मिळाले तसं नाही आहे। परंतु म्हणून प्रवाहात एक प्रवाह आलेला आहे की किती आपण बंधन आणण्याचा प्रयत्न केला, धोरणामध्ये किती या गुन्हेगारी आळा घालण्याचा प्रयत्न केला, त्यातून शेवटी सभागृह माझ्या मते सहमत असेल की आपण थांबू शकतो काय, कसं जर थांबू शकत नाही, कारण अनेक वर्षाच्या ह्या वेस्टेड इंटरेस्टनी काम करणाऱ्या यंत्रणा त्यामध्ये काम करत होत्या, आपण त्याला बंद घालण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना जर दुःख झालं। पण अध्यक्ष महोदय जर आपण सर्वंकष धोरण जर त्या पद्धतीने घेतलं आणि मी या मताचा आहे आणि सभागृहाची काय सूचना असतील आपण कराव्यात की या धोरणामध्ये बंधनं आणण्यापेक्षा ती मुक्त करून टाकावी की ज्यामध्ये ज्याला पाहिजे त्या ठिकाणी वाळू मिळेल, ज्याला पण मिळेल त्या ठिकाणी ती मिळून घ्यावं। आणि मला वाटतं मग
परवानाचा रास होतो का आणखीन काय होतं ते परवानाधी पाहतील. त्याच्यामध्ये आणखीन काय गुन्हेगारी करणं होणार आहे काय ते स्थानिक लोक त्या बंदोबस्त करतील. सरकारने किती बंधनं घालायची, बंधनं घातली आणि म्हणून आपण सूचना करा मला. या फक्त आपल्या विचारार्थ मांडलेलं आहे, एक धोरण नाही सरकारचं. पण आपण काही सूचना करा असेल तर आपण जरूर आम्ही वी आर ओपन टू सजेशन. आणि म्हणून याच्या राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा आपण उद्या हे सर्वंकष धोरण राज्याच्या जनतेसाठी यावं म्हणून काय सूचना करा. दुसरं जे याच्यातून मिळालेली जी रॉयल्टी आहे, ज्या भागातून ते उत्खनन होतं त्यांना ती रॉयल्टीचे पैसे काही परत करण्यासंदर्भात आहे आपण आता निर्णय करतोय. लोणीकर साहेब एक अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणावर सरकारच्या वतीनं मोदी आवास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, यशवंतराव चव्हाण योजना आहे, रमाई योजना आहे, शबरी योजना आहे आणि मोठ्या प्रमाणावर सरकारनं खूप मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. घरकुलाचा मोफत वाळू देण्याचं धोरण आहे. मात्र गरीब लोकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि म्हणून ही घरकुलाची कामं थांबलीत. कलेक्टरच्या दालनात आम्ही 4 मीटिंग घेतल्या. जालना जिल्ह्यातून जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा आणि घनसावंगी या ठिकाणाहून रोज बेकायदेशीर 500 हायवा भरून जातात. बीड, नगर, लातूर, उस्मानाबाद आणि इकडे बुलढाणा, वाशिम आणि अकोला जे टेंडर झालेले आहेत, डेपोमध्ये ही वाहनं येतच नाहीत. हायवा भरायचा आणि डायरेक्ट परस्पर जातात. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 3 मिटिंगा झाल्या. फक्त आम्ही गुन्हा दाखल केला एवढंच. पण जो महसूल आहे शासनाचा, जिल्हाधिकारी आहेत, SP आहेत, खरं तर हे धोरण चांगलं आहे. एकदा तुम्ही दंड लावा, दुसऱ्यांदा दंड लावा, तिसऱ्यांदा आपण त्याचं वाहन हरास केलं पाहिजे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा सुद्धा या धोरणात दाखल करता येतो. मात्र वाळू माफियावर कलेक्टरचा किंवा SP चा धाक राहिलेला नाहीये. रोज 500 वाहनं आमच्या जिल्ह्यातून भरून जातात आणि जलजीवन मिशन सारखा कार्यक्रम आहे. राज्याला एवढा मोठा 35,000 कोटी रुपयाचा निधी देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकारनं दिलाय. जलजीवन मिशनची कामं बंद आहेत, शाळा खोल्या बंद आहेत, सिमेंट रोड बंद आहेत, शासकीय इमारतीला वाळू नाही. 10 मीटिंग झाल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात. नुसता गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही ही सगळी वसुली करणार आहात का? 15-15 फूट खोल खड्डे केले विहिरी खांदल्यासारखे. मात्र याची मोजणी करून ATS द्वारे मोजणी करून हा संपूर्ण महसूल गोदावरी, दुधना, पूर्णा 3 मोठ्या नद्या आहेत माझ्या मतदारसंघातून, जालना जिल्ह्यातून. मंत्री महोदयांना विनंती आहे की हा महसूल चोरी गेलेला आहे. तहसीलदार तिथलचे PI, SDM यांच्यावर सुद्धा या धोरणामध्ये तरतूद आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा वाळू चोरणाऱ्याला जसा आहे तसा वाळू चोरणाऱ्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल, एवढी वाळू चोरी झाली असेल तर कारवाई करणार का? उत्तर नको आहे का? अध्यक्ष महोदय, प्रश्नाचं स्वरूप अध्यक्ष महोदय तेच आहे की या व्यवहार एक एक घेऊया. अध्यक्ष महोदय, या सगळ्या धोरणाचा भाग आपण आता त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की अतिशय चांगली भावनेच्या पाठीमागची होती. परंतु त्यामध्ये वाढतं जे गुन्हेगारीकरण आहे अध्यक्ष महोदय, आपण जर काही पाहिलं तर गावोगावी अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूप त्याला प्राप्त होत आहे. मग अनेक त्याच्यामध्ये, आणि हे मी पुन्हा असं मी काही कोणा हितारोप करत नाही, परंतु सगळ्या स्तरातली मंडळी त्याच्यामध्ये आहेत. असं काही नाही की विशिष्ट काही लोक काम करत आहेत. परंतु दुर्दैवानं ह्या सगळ्या ज्या गुंडाच्या टोळ्या तयार झाल्यात, गाव टोळ्या तयार झाल्यात, त्यातून राजकारणामध्ये सुद्धा त्याचा दहशत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न होतोय, काही ठिकाणी राजश्री होतो त्याला. अध्यक्ष महोदय, ही आपण अधिकारी जर त्याच्यामध्ये स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी दिलेली, आपण जिल्हाधिकाऱ्यांना पुढे स्वातंत्र्य कारवाई करण्याचं, त्या कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. स्वतंत्र अधिकार जिल्हाधिकारी आहेत, अपर जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा खनिज अधिकारी आहेत
अध्यक्ष महोदय, आता त्या यंत्रणेकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी कारवाई करावी, त्यांना मोका लावायचा काय त्याच्यामध्ये कुठले जे काही कोणते दंड लावायचे किंवा कोणते कलम लावायचे. अरे मला पूर्ण होऊ द्या ना अध्यक्ष महोदय, उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय. त्यामुळे शासनाची भूमिका जी आहे की लोकांना सुलभ पद्धतीने वाळू मिळावी, स्वस्त मिळावा प्रयत्न होतो. आपण अध्यक्ष महोदय शासनाला थोडा नुकसान सहन करून आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी तरतूदही केली, आपलं नुकसान झालं अध्यक्ष महोदय, तरी आपण त्याच्यामध्ये हे धोरण आपण सुरू ठेवलंय. पण माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती आहे की ठीक आहे, अधिकाऱ्यांच्यावर अधिकारी सामील आहेत, पोलीस यंत्रणेचे अधिकारी सामील आहेत, आता महसूल खात्याची जबाबदारी ज्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी त्यांना डावलून पोलीस अधिकारी यंत्रणा स्वतः जाऊन काम करते, तहसीलदार कर्मचाऱ्यांवर गाड्या अंगावर घालून त्यांना जीव मारण्याचे प्रकार झालेत. नाही भास्कर माझी विनंती एवढंच आहे, ऐकून घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही सभागृहाच्या काही संदर्भात सरकारवर काही कोणतंही सगळं असलं तर शेवटी वाळूचा व्यवसाय आज काही सुरू नाही आहे. यापूर्वी हे वाळूचे व्यवहार सुरू होते, वाळूचे या पद्धतीने सगळ्या गुन्हेगारीकरण होतं सगळं अध्यक्ष महोदय. ते आपण कुठेतरी त्याच्यामध्ये सुलभता म्हणून आपण प्रयत्न केले. पण अध्यक्ष महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की आपल्या काही सूचना संदर्भात असतील आपण करा, सरकारी ओपन टू सजेशन, असं काही नाही की याच्यात आम्ही कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना वाळू मिळावी, सामान्य नागरिकाला वाळू मिळावी, याची काय फॉर्म म्हटल्याप्रमाणे आणि राजेश टोपे म्हटल्याप्रमाणे सन्मान्य सदस्य, आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळूच्या ऐवजी क्रश सँड वापरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की शहरांमध्ये आता वाळू वापरण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी क्रश सँड उपलब्ध आहे त्या ठिकाणी फक्त क्रश सँडच वापरली गेली पाहिजे. मी आणखीन त्या वाळूच्या या माफियांना थोडा चाप बसेल, हा सरकारचा प्रयत्न आहे. यशोमतीताई, एक गोष्ट या प्रश्न उत्तराच्या क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून. अध्यक्ष महोदय, एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे. आपण 600 रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो, तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं. अध्यक्ष महोदय, आता काय होतं अध्यक्ष महोदय की 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण ड्यू केली होती, पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला, त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते 2600 रुपये अध्यक्ष महोदय. आणि त्या वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर 6000 चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये 6000 च्या वर ब्रास तेवढा खर्च होतो. अध्यक्ष महोदय, या धोरणाला आपण फसवं म्हणणार की नाही म्हणणार. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय मंत्री महोदय 2 मिनिट मंत्री महोदय आपण ऐकून घ्या. साहेब, कोविडचा काळ गेला, त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले. पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं, समजा त्या परमिशनचं टायमिंग 3 वाजता संपलं, तर साहेब 3:10 तो ट्रक जप्त केला जातो. अध्यक्ष महोदय, माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही 2 लाख रुपये लावलेले, 2 लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय. बघा, 2 लाख रुपये की 4 लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती, अध्यक्ष महोदय, त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही, पहिले 2 लाख तुम्ही काढा. कुठून देणार आहे तो बेरोजगार. अध्यक्ष महोदय, शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे.
या गोष्टी शासनाला मान्य आहे का? नसेल मान्य तर 600 रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं. अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का? आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आपण करणार का? शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाय डोस घालतो. याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे. याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत, काही अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य यशोमती ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत, त्याच्यात कोणाचे संबंध आहेत, कोण राजकर्ते आहेत, कोणत्या पुढाऱ्याचं त्याला संरक्षण आहे. आता ही यादी वाचून दाखवायची का आपण? अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मानित सदस्याला माहिती आहे का व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण कशा पद्धतीने व्यवहार केले जातात. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती एवढीच आहे की आपल्याला विनंती केलेली आहे की आपण आम्हाला सूचना करा. धोरण फसलं असं नाहीये, प्रयत्न केला आपण. धोरण हा शासनाचा फसला नाही, उलट वेळोवेळी त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केला आपण. पण म्हणून अध्यक्ष महोदय, मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची, मी जे काही 2-3 सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा. याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील. आपण कारवाई करू. कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत? कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे. आता हे सर्वपक्षी आपले सगळे सामील झाले, सर्वपक्षी लोक त्या धंद्यात आहेत अध्यक्ष महोदय. पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण त्याच्यामध्ये आहेत हे सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी. एक मिनिट होऊ दे त्यांचं, होऊ दे. सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे. अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असं त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. अध्यक्ष महाराज, तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये. तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू वाढत नाही अध्यक्ष महाराज. या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही. मी मंत्री महोदयांचं शांततेचं उत्तर ऐकतोय. सरकार त्यांनी आणलेलं धोरण, त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज. सरकार अजून त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकले. हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज. आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेजण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज. त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज, हे आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज. नावं काय 35ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती. यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मागे घेतो. पण अध्यक्ष महोदय, मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्यामध्ये सदस्य सहभागी आहेत. मी एवढंच म्हटलं की सर्वपक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात. मी म्हणून म्हटलं, मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी म्हटलं मी ते मग केलेलं विधान. पण अध्यक्ष महोदय, या धोरण फसलं असं अजिबात नाही. यामध्ये फक्त जी सुधारणा वेळोवेळी करावं लागते. कारण पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं. पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे, माफियाला डेपो द्यायचे. आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं पूर्वी. पण त्याला कोणते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं.
त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पूर्वीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे. अध्यक्ष महोदय आपण सुधारणा करतोय ना, पण म्हणून मी असं म्हटलं नाही की माझी काय तर प्रतिष्ठा प्रश्न मला करायचा आहे. सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल, नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं ते. तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नानाभाऊ, तुमची जागा तिकडे ठरली आहे सगळ्यांची, तुम्ही चिंता करू नका. लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळालेलं आपल्याला, हा काही जन्मताचा आधार आहे तो काही तुम्हाला मिळाला नाहीये. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणुका जिंकलेल्या आहेत, मी सांगायची गरज नाही. म्हणून याचा अर्थ नाही भास्करराव बसा, चला बसा, विषयावर या, बसा विषयावर या. म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतावळी झालेली आहेत, तर त्यांना माझी एवढं सांगणं आहे की उतावळा पाण्याला फार खळखट असतो, त्याच्यात फार उतावळपणा दाखवू नका. तुम्हाला तिकडे जायच्या शुभेच्छा आम्हाला, तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे, जनतेच्या भावनेचा आदर करत काम करत अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष महोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुद्धा शेवट माननीय मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदयांनी वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड वापरतो, तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, ज्या क्रश सँड जिथे निर्माण केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते त्या रॉयल्टीवर जर माफी दिली तर त्या क्रश सँडची होणारी व्हॅल्यू कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल. असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश सँड निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का? मंत्री महोदय. चौगुलेजी. माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं, वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड आपण वापरतोय. जर क्रश सँड वापरत असेल तर क्रश सँड निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार का? ते पण दगड काढतात, दगडाची रॉयल्टी आपण घेतोय, त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का? आणि त्याच्यात दुसरं त्यांना काही ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं? अध्यक्ष महोदय सजेशन बरं. परत साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, एक सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं, वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसलेलं, नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये, अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत, सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत. ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय. गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना होतात, अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते. ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं. माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची. अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा, विधी न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं, असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा. तर म्हणजे अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी खरं आत्मपरीक्षण केलं पाहिजे या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आणि आता काय होतं. अध्यक्ष महोदय, पूर्वी जो हायदोस त्यांच्या काळात होत होता, थेट म्हणजे या पूर्ण या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष महोदय त्यांचा आधार राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडलं सगळं. अध्यक्ष महोदय, आपण ते कुठे रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे. अध्यक्ष महोदय, आपण दाखवत होतो की हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत, गुंडांना माफियांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत. अध्यक्ष महोदय, बिलकुल हे मान्य करणार नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजश्री मिळतो फोन, त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं. पण अध्यक्ष महोदय, माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये. मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन, आपण सूचना करा. नाही थोडं
आमच्या बसून बोलू नका, बसून बोलू नका. आणि मग अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर बसून आणखीन काय याच्यामध्ये आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का, आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का, हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष महोदय त्यात होणारे परिणाम आहेत. मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा आपण केली अध्यक्ष महोदय, तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासनाचं धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे, क्रेससाट उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, तो प्रयत्न आहे. विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे त्या धोरणाला सुलभ आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79,434